नमस्ते. मी योगेश कुटे लेट सपोर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आत्ता माझ्यासोबत आहेत सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख. सांगोल्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. मात्र या घडामोडीतून काही प्रमाणात गालबोट देखील लागत आहे. आणि असाच प्रकार हा खुद्द कैलासवासी गणपतराव देशमुख यांच्या घरावर दगडफेक करण्याचं कारस्थान या निमित्तानं घडून आलं. तर नक्की यामागे कोण होतं? कशामुळे हा प्रकार घडला? कोणाची फूस होती? या साऱ्याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सांगोल्याचे आमदार आणि गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्यासोबत आहेत. बाबासाहेब, तुमचं लेट्स सपोर स्वागत. नमस्कार. अ, काय नक्की सांगोल्यामध्ये चाललेलं आहे आणि तुमच्या घरावर दगडफेक, दारूच्या बाटल्या वगैरे काय फेकल्या, ही गोष्ट खरी आहे का? होय, खरी आहे. काल दुपारच्या सत्रामध्ये अ, आजी घरी एकट्या होत्या आणि आमच्यासोबत असणाऱ्या ताई बाहेरच्या पोर्चमध्ये बसल्या होत्या आणि आमच्या ऑफिसला काम करणारी 2-3 मुलं पुढच्या साईडला ऑफिसमध्ये बसली होती. आणि आज काही व्यक्तींची रॅली चालू होती आणि त्या जमावातून कोणीतरी अज्ञात इसमाने भरलेली दारूची बाटली बंगल्याच्या दिशेने भिरकवली. घराच्या समोर झाडं आहेत, त्या फांद्याला लागल्यामुळं ती बाहेर पोर्चच्या ठिकाणी पडली. डायरेक्ट जर फांद्याला लागली नसती, तर ज्या ठिकाणी आबासाहेब बसायचे, हो. त्या खुर्चीच्या समोर ती पडून फुटली असती. अच्छा. निश्चितपणे ही निंदनीय गोष्ट आहे. स्वर्गीय आबासाहेबांना या तालुक्यातली जनता दैवत मानते आणि आबासाहेबांच्या घराला न्याय मंदिर मानते आणि या न्याय मंदिरावरती अशा पद्धतीची चुकीची घटना घडलेली आहे. संतापजनक वातावरण या तालुक्यामध्ये कालपासून तरुण सहकाऱ्यांनी व्यक्त केलं. स्वर्गीय अच्छा. आबासाहेबांनी 60 वर्ष गोरगरीब जनतेची सेवा केली आणि प्रत्येक घटकातल्या लोकांना तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि त्या जनतेने सुद्धा आबासाहेबांना तशाच पद्धतीनं पाठिंबा दिला, सहकार्य केलं आणि आबासाहेबांना जपलं. या तालुक्यामध्ये कदापिही मागच्या 60 वर्षामध्ये अशी कृत्य घडली नव्हती. आणि त्या कारणाने आमच्याच नाही तर कुठल्याही गोरगरीब जनतेच्या कुटुंबावर असा प्रसंग मागच्या 60 वर्षात आला नव्हता. त्या कारणाने आमच्या डोक्यात कधी आबासाहेबांच्या बंगल्याच्या आणि ऑफिसच्या प्रांगणामध्ये सीसीटीव्ही लावावे, हे हं. कधी डोक्यात विचारही शिवला नाही. आणि सीसीटीव्ही फुटेज नसल्या कारणाने कोणत्यातरी व्यक्तीवरती कुठल्यातरी पक्षाबद्दल वक्तव्य करणं योग्य उचित ठरत नाही. पण आज शहरामध्ये मोठ्या संख्येने, हजारोंच्या संख्येने निषेध व्यक्त करण्यासाठी आणि सांगोला बंदची हाक दिल्यानंतर हजारोच्या संख्येने तालुक्यातली सर्व पक्षाची नेते मंडळी उपस्थित होती आणि हा आजचा बंद आणि निषेध हा शांततेत पार पडला. हे ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर काही गुन्हा दाखल झालेला आहे, आरोपींना पकडलं आहे. याबाबत काही तुमच्याकडे काही अपडेट्स आहेत का? काल आणि आज फोनवरती एस-पी साहेब असतील, डी-वाय-एस-पी, ॲडिशनल एस-पी आणि पी-आय साहेब काल आणि आज या ठिकाणी भेट दिली. त्यांना आमच्या तालुक्याच्या वतीनं आणि मी कुटुंबातला एक सदस्य या नात्याने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, लवकरात लवकर तो व्यक्ती शोधून काढा. पण त्याचं नाव डिस्क्लोज करू नका. कुणावरतीही गुन्हा दाखल करणं हे आबासाहेबांच्या विचारात नव्हतं. हं. आणि नाव जर डिस्क्लोज केलं, तर ही जनता त्या व्यक्तीला हं. म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि ती शक्यता नाकारता येत नाही. आबासाहेब या काळात जर हयात असते, तर हं. आबासाहेबांनी हाच विचार मांडला असता आणि कुणाचंही नाव डिक्लेअर न करता, कोणावरही गुन्हा दाखल न करता, त्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समज द्यावी आणि इथून पुढं अशा पद्धतीचं कृत्य आमच्याच नाही तर गोरगरीब
कष्टकरी वर्गातल्या कुठल्याही कुटुंबावर येणार नाही याची दखल पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावी. याच्यामध्ये अशी गोष्ट होऊ शकते, जर तुम्ही दाखल केला नाही, जर ती व्यक्ती उघड झाली नाही, तर हे तुम्ही सांगताय कशावरून, आणि तुम्ही याचं इमोशनल राजकारण करत आहात असं पण त्याचा अर्थ घेतला जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटत नाही का? हो का? जर जर आम्हाला राजकीय फायदा घ्यायचा आहे किंवा या गोष्टीचं राजकारण करायचं आहे, हम्म. असं जर कोणाला वाटत असेल किंवा वाटू शकत असेल, हा. तर कालच गोंधळ झाला असता, दंगल घडली असती. काल एका पक्षाचा कार्यक्रम होता. हम्म. पोलीस अधिकाऱ्यांना मी स्वतः फोनवरून सांगितलेलं आहे हम्म. होतं, हम्म. की तिथं मी घरी नव्हतो, अनिकेत दादाही माझे चुलत भाऊही घरी नव्हते हम्म. आणि आम्ही बाहेर खाजगी कारणास्तव बाहेर असल्या कारणाने तिथं ज्यावेळेस ही बातमी समजली, हो. त्यावेळेस वाऱ्यासारखी 10 मिनिटामध्ये तालुक्यामध्ये पसरली. अख्ख्या ग्रामीण भागातून शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आणि स्वर्गीय बाबासाहेबांना मानणारा तरुण वर्ग हम्म. शहराच्या दिशेने गाड्या काढून निघालेला होता. फोन करून मी सांगितलं की येण्याची काही गरज नाही. अच्छा. त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमाला कुठेही आपल्याकडून गालबोट लागणार नाही, ही जबाबदारी आपली आहे. आबासाहेबांनी जो 60 वर्ष विचार जपला हम्म. आणि विचार जपत असताना कुणालाही जीवन जगताना सुद्धा त्रास होणार नाही याची काळजी घेतली. तोच विचार जपण्याची नैतिक जबाबदारी आमच्यावरती आहे. पण दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे, तुम्ही भाजपचा तो पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होता, शेकापचे काही कार्यकर्त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, हे तुम्ही सांगत का नाही उघडपणे की तो भाजपचा कार्यक्रम होता आणि भाजपचं नाव घ्यायला तुम्ही घाबरत आहात का? नाही, हो का? पक्षप्रवेश जरी भारतीय जनता पार्टीचा असला आणि आमचे कार्यकर्ते जरी भारतीय जनता पार्टीमध्ये काही कारणास्तव त्यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश जरी केला असेल, हम्म. तरी त्या कुटुंबानी, ज्या कुटुंबानी शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे, हम्म. त्या कुटुंबानी 3-3, 4-4, 2-2 पिढ्यांनी शेतकरी कामगार पक्षाचं काम केले. आबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून या नेते मंडळींनी आबासाहेबांना सहकार्य केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की या नेते मंडळींच्या मनात हा विचार शिवणार नाही. हम्म. तर ज्यावेळेस ते गेले हम्म. आणि ते सोडाचं काहीतरी राजकारण करतील किंवा आबासाहेबांच्या बंगल्यावरती असं काहीतरी कृत्य करतील, हम्म. हा मला त्यांच्यावर, त्यांच्या विचारावरती माझा विश्वास आहे हम्म. आणि मी एक या तालुक्याचा प्रथम नागरिक या नात्याने माझी जबाबदारी बनते हम्म. की बाबा जोपर्यंत पुरावा मिळत नाही हा. तोपर्यंत कुणाचं तरी नाव घेऊन त्यांची बदनामी हम्म. आपल्याकडून होता कामा नये. स्वर्गीय आबासाहेब हयात असते आज, तर आबासाहेबांनी याच पद्धतीनं उत्तर दिलं असतं असं दुसरी मला. पण दुसरी यातली गोष्ट आहे, तुम्ही म्हणताय की ज्या 2-2 पिढ्यांनी आबासाहेबांना साथ दिली, मग तेच मंडळी आता तुमची साथ का सोडत आहेत? तुमच्या नेतृत्वावर त्यांची नाराजी आहे का? कसं आहे, नाराजी असेल, मी किंवा ते, हे आबासाहेबांच्या कुटुंबातले आम्ही सदस्य आहोत. हम्म. शेतकरी कामगार पक्ष हे कुटुंबाप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांची विचारपूस करते, जबाबदारी घेते आणि एकमेकांना सन्मानाची वागणूक देतात. हो. काही लोकांचं आता माझ्या विचारामध्ये आणि त्यांच्या विचारामध्ये, माझ्या वयामध्ये आणि त्यांच्या वयामध्ये हा. फरक आहे बरं. आणि माझ्याकडून काही जी कार्यप्रणाली चालवली जाते हम्म. त्यांना ते पटत नसेल. अच्छा. ही जी मंडळ असं आहेत, ही जी मंडळ आहेत, ती तुमच्या रक्ताच्या नात्यातील आहेत का? नाही, ही मंडळी रक्ताच्या नात्यातली जरी नसतील, हम्म. तरी ही मंडळी ही स्वर्गीय आबासाहेबांच्या कुटुंबावरती अतोनात प्रेम करणारी मंडळी आहेत. असं जर असेल तर गणपतराव देशमुख यांच्या पत्नींनी आणि तुमच्या आजींनी तो व्हिडिओ का पोस्ट केला की गणपतरावांचा फोटो किंवा शेकापचं चिन्ह वापरू नये म्हणून? नक्की काय तुम्हाला धोका जाणवत होता? ते पक्ष हायजॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये होते का? नाही. शेतकरी कामगार पक्ष हा कोणच हायजॅक करू शकत नाही. हम्म. त्याचं कारण आहे
की ही केडर बेस पार्टी आहे. हम्म, आज जरी मी शेतकरी कामगार पक्षाचा लोकप्रतिनिधी असेल, आमदार असेल, लोकांनी हम्म, मला निवडून दिलं असेल आणि उद्या जरी मी ठरवलं की हा पक्ष हायजॅक करायचा, हम्म, तर एक इथला कार्यकर्ता कदापिही तो पक्ष हायजॅक होऊ देणार नाही. कारण हम्म, तेवढी विचाराची प्रगल्भता हम्म. या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या वाडी वस्तीवरच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. बर. मग हे आव्हान करण्याची वेळ का आली आजींना? कसं असतं, आव्हानाच्या मागचं कारण हम्म, की स्वर्गीय आबासाहेबांनी एक विचार जपला. हम्म, आज ते एक वेगळ्या विचाराच्या मंचावरती जाणार आहेत. हो. आणि आजींना कोणीतरी सांगितलं असेल की उद्याच्याला हे आबासाहेबांचा फोटो त्या पक्षाच्या चिन्हासोबत लावतील, हम्म, अशी माहिती त्यांना बाईसाहेबांना, आम्ही आजींना बाईसाहेब म्हणतो, बरं. ती कोणीतरी दिली असेल. त्या कारणाने बाईसाहेबांनी ते आव्हान केलं असेल किंवा अच्छा. बाईसाहेबांना सुद्धा वाईट वाटलं असेल हम्म, की हम्म, ज्यांच्यासाठी आबासाहेबांनी कष्ट घेतलं हम्म, आणि आज आबासाहेब हयात नसताना हो. आणि माझं वय आणि अनुभव पाहता माझ्यासारख्याला त्यांनी मार्गदर्शन करणं अपेक्षित होतं. हम्म, पण अशा काळामध्ये त्यांनी कुटुंबाला सोडून जाणं हम्म, हे बाईसाहेबांना पटलं नसेल. हम्म. त्या कारणाने त्यांनी आवाहन केलं असेल. दुसरी एक गोष्ट अशी आहे की सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सांगोला तालुक्यात त्यांच्या पक्षाची ताकद वाढवत आहेत आणि त्यामुळे ते शेकापचे नेते कार्यकर्ते फोडत आहेत की हा जो हे जे राजकारणामध्ये उघडपणे दिसून येत आहे ते बरोबर आहे का? त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आपण जाणकार पत्रकार आहात. पालकमंत्र्याच्या ठिकाणी आपल्याला ती जागा दिली असती. हम्म, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने तीच जबाबदारी आपण पालकमंत्री असताना वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला तीच जबाबदारी दिली असती. हम्म, तर निश्चितपणे आपण ही प्रत्येक ठिकाणी नेतृत्वाचा सूचना हम्म, पाळण्यासाठी तुम्ही तेच प्रयत्न केले असते हम्म. किंवा इतरही कोण त्या ठिकाणी असतं तर त्यांनी तेच प्रयत्न केले असते. म्हणजे जयकुमार गोरे जे करत आहे ते चुकीचं नाही असं तुमच्या म्हणण्यानुसार दिसून येत आहे. मी माझ्या पक्षाच्या वतीनं हम्म, मी राजकारण करत असताना एखाद्या छोट्या गावातला एखाद्या विरोधी विचाराचा व्यक्ती हम्म, किंवा एखाद्या विरोधी विचाराचा तरुण सहकारी हम्म, ज्यावेळेस माझ्या पक्षात घेतो हम्म, त्यावेळेस मी चूक करतो का? तर त्याचं उत्तर आहे नाही. हम्म. अच्छा. म्हणजे जर जयकुमार गोरे हे शेकापला सुरुंग लावत असतील तरी ते राजकारण म्हणून योग्य आहे तर तुम्हाला प्रत्यक्षरित्या म्हणायचं आहे. राजकारणामध्ये कोण कुणाला सुरुंग लावतं ह्याच्यापेक्षा आपला पक्ष कसा अबाधित राहील हम्म, याची काळजी घेणारे प्रत्येक नेते मंडळी असतात. हम्म. त्याच पद्धतीनं आज ते घेत असतील, उद्याच्याला मी घेईल, परवा दिवशी अजून माझ्या ठिकाणी दुसरा कोण हा असेल तो घेईल. हा जो तुमचा जो सॉफ्ट कॉर्नर आहे किंवा भाजपबद्दल तुम्ही ज्या सॉफ्ट म्हणजे तुमचा पक्ष फोडून तुम्ही भाजपबद्दल ज्या सॉफ्ट पद्धतीने बोलता आहात याचा अर्थ निवडणूक निकालानंतर विधानसभेच्या तुम्ही जे देवेंद्र फडणवीसांना भेटला होता त्या भेटीमागचं हा उलगडा आहे का? योगेश दादा, तुम्ही माझे मित्र आहात. हो. लोकसभेच्या अगोदरच माझं स्टेटमेंट हा. आपण पाहिलं असेल हम्म, की मी जीवात जीव असेपर्यंत हा लाल बावटा सोडणार नाही आणि खांद्यावरचा उतरू देणार नाही. बर. मी त्यांना भेटलो याचं कारणही आपल्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये मी स्पष्ट केलं की देवेंद्रजी पहिल्यांदा ज्यावेळेस निवडून आले होते त्यावेळेस आबासाहेबांकडून ते मार्गदर्शन घेत होते आणि त्यांची पुढची पिढी राजकारणात येऊन यशस्वी झाल्यानंतर हम्म, त्यांनी मला अभिनंदनासाठी कॉल केला हम्म, आणि मुंबईमध्ये असाल तर आपण भेटायला या. हम्म. आणि त्या कारणाने मी गेलो होतो. बर. मी कुणाला सॉफ्ट कॉर्नर देतोय
याच्यापेक्षा हा. मी कुणावरती नकारात्मक बोलत नाही, कारण हा आबासाहेबांचा विचार होता हम्म. आणि तो टिकवणं माझी जबाबदारी आहे. आणि या तालुक्याचा मी लोकप्रतिनिधी आहे, प्रथम नागरिक आहे. ज्या पद्धतीनं आबासाहेबांनी या तालुक्यातल्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी कामगार पक्षाच्या मंडळींना जो विचार पर मार्गदर्शन केलं, त्याच पद्धतीनं माझी जबाबदारी बनते. ओके. आणि त्या कारणाने मी अशा पद्धतीची उत्तरं देणं, असं जर आपलं म्हणणं चुकीचं असेल हा. किंवा उद्याच्याला मला केडरनी सांगितलं आमच्या हो. की तुम्ही दिलेलं उत्तर हे चुकीचं आहे, तर निश्चितपणे त्याच्यामध्ये सुधारणा होईल. दुसरी गोष्ट महत्वाची की ही जी फोडाफोडी सुरू आहे किंवा शेकाप मधले कार्यकर्ते भाजपमध्ये जात आहेत, हे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडत आहे. मग सांगोल्यामध्ये शेकापची ताकद खच्ची झाल्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसून येईल का? तुम्हाला काय वाटतं? कदापिही ते होणार नाही. बरं. कदापि होणार नाही. कारण या तालुक्यातला सांगोला मतदार तालुक्यातला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा कडवा आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काही निकाल येतील ते आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसतील. धन्यवाद बाबासाहेब, तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आणि ओके, थँक्यू. थँक्यू.